राम राम मंडळी, चला आज वांग्याची भाजी बनवायची आहे। मस्तपैकी वांग्याचे काटे काढून घ्यायचे आणि अर्धा देठ तोडून घ्यायचा। वांग मधून छान असं 4 भाग करून चिरून घ्यायचं आणि मधनं मीठ लावून घ्यायचं बघा। मग टाकायचं चमचाभर कढईत तेल आणि मस्त वांगी परतून घ्यायची। याच्यामुळे काय होतं, वांग अजिबात सपक लागत नाही आणि एक नंबर वांग्याला चव येते। आता भाजून झाल्यानंतर ही वांगी काढून घ्यायची बरं का। आता मसाला बघा, थोडे शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता, लसूण, अद्रक, मुठभर कोथिंबीर आणि खोबरं न पाणी घालता मस्त आबडधोबड वाटून घ्यायचं। नंतर मग कढईत परत एक चमचाभर तेल टाकायचं, जिरं, मोहरी, ताजा ताजा कढीपत्ता, इथं मी ओली हळद टाकली छान खिसून आणि आपला वाटलेला मसाला मस्त परतून घ्यायचा बघा। एक नंबर कलर आलाय। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं, मस्त गरागरा परतून घ्यायचं। परतून झालं का आपली भाजलेली वांगी घालायची, जरासं पाणी घालायचं अर्धा ग्लास आणि मस्त ताट टाकून छान वाफ काढून शिजवून घ्यायचं। एक नंबर वांग होते। अहो चला पटापट फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।